भारत इतका विविधतेने भरलेला देश आहे, तरी तो एकत्र कसा टिकून आहे? याचं उत्तर आहे आपण स्वीकारलेली संघराज्य व्यवस्था. मित्रांनो, संघराज्य व त्याचे भूप्रदेश याबाबत संविधानामध्ये कलम 1 ते 4 आणि भाग 1 मध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. भारत हा राज्याचा संघ आहे. भारतीय संविधानात संघराज्य व राज्याचा संघ असा स्पष्ट फरक केलेला आपल्याला दिसून येतो. संविधानाच्या पहिल्या भागात कलम 1 ते 4 यामध्ये संघ व त्याचे भूप्रदेश याबद्दल माहिती सांगितलेली आपल्याला दिसून येते. कलम 1 नुसार हे स्पष्ट करते की इंडिया म्हणजेच भारत हा राज्याचा संघ असेल, म्हणजेच इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. याबाबत डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी राज्याचा संघ याचे जोरदार समर्थन केलेले आपल्याला दिसून येते. त्यांनी हे स्पष्ट केले की भारत संघराज्य फेडरेशन नसून ते राज्याचा संघ म्हणजेच युनियन असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्याचा संघ युनियन याचे समर्थन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राज्याचा संघ युनियन समर्थन करण्याची 2 कारणे त्यांनी प्रमुख सांगितली. नंबर 1, कोणत्याही घटक राज्याला भारतीय संघराज्यातून बाहेर फुटून जाण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही. नंबर 2, अमेरिकेतील मूळ 13 वसाहती एकत्र येऊन अमेरिकेची निर्मिती केली, तशाच प्रकारे भारताची निर्मिती झालेली नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितले. भारताच्या भौगोलिकदृष्ट्या विचार करून प्रशासन सुव्यवस्था सुरळीतपणे पार पाडता यावी म्हणून भारताचे विविध घटक राज्यामध्ये विभाजन करण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले. कलम 1 नुसार भारताच्या प्रदेशाचे एकूण 3 विभागात वर्गीकरण केलेले आपल्याला दिसून येते. त्यामध्ये नंबर 1, भारतीय राज्याचा भूप्रदेश, नंबर 2, केंद्रशासित प्रदेश आणि नंबर 3, भारत सरकारने कोणत्याही वेळी संपादित केलेला भूप्रदेश.